मुंबई महापालिकेत आता कुकर घोटाळ्याचा आरोप होतोय। हा आरोप काँग्रेसने केलाय। बाजारात 600 ते 1400 रुपयांना मिळणारा कुकर तब्बल 2500 रुपयात खरेदी करण्यात आल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे। या प्रकरणी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्यावर आरोप होऊ लागलेला आहे। पाहूया या संदर्भातला आमचा हा एक स्पेशल रिपोर्ट। मुंबई महापालिकेत कुकर घोटाळ्याचा आरोप। 600 रुपयांचा कुकर 2500 घेतल्याचा दावा। शिवसेनेच्या दिलीप लांडेंवर श्रेयवादाचा आरोप। मुंबई महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे। प्रशासक राजमध्ये मोठा कुकर घोटाळा झाल्याचा आरोप हा होऊ लागलाय। कुकर घोटाळ्यात अधिकाऱ्यांनी मलाई तर शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी श्रेय लाटल्याचा आरोप होऊ लागलाय। महिला सक्षमीकरण धोरणांतर्गत मुंबई महापालिकेच्या एल वॉर्ड अंतर्गत गरजूंना कुकर वाटण्याची योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी 41,000 कुकर खरेदी केले। बाजारात 600 ते 1400 रुपयांचा कुकर 2400 रुपयात खरेदी करण्यात आलाय। कुकर वाटप करताना शिवसेना आमदार दिलीप लांडेंनी श्रेय लाटलं। या प्रकरणी दिलीप लांडे आणि बीएमसी अधिकाऱ्यांची पोलीस चौकशी सुरू झाली आहे। या प्रकरणी खासदार वर्षा गायकवाड यांनी दिलीप लांडेंवर आरोप केले आहेत। 600 रुपयाचा कुकर 2500 रुपयाला घेतला आणि त्याचं मोठं टेंडर गेलं आणि त्या टेंडरच्या माध्यमातून बोलतायत खरं वॉर्ड ऑफिसर। पण माझा प्रश्न असा आहे की मुळात त्या योजनेअंतर्गत तुम्हाला कुकर घ्यायला अलाउड आहे का? आणि जर 600 रुपयाचा कुकर असेल तर 2500 ला का घेतला? जशा तऱ्हेने आपण बघतोय की लाडकी बहीणच्या नावाखाली पहिले 200 कोटीचं एक आधीच झालं आणि आता पुन्हा 199 कोटीचं आहे ते पब्लिसिटीसाठी पैसे घेण्याचं काम झालेलं आहे। जनतेच्या करातून गोळा होणाऱ्या पैशांवर डल्ला मारला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी केलाय। प्रत्येक मतदारसंघामध्ये कुकर महानगरपालिकेच्या माध्यमातून वस्तू वाटप योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे। जनताच्या टॅक्सच्या रूपाने महानगरपालिकेला जो भेटतोय त्या पैशातून योजना आणून लोकांना मोफत वाटप करण्याची योजना आणायचं आणि त्याच्यावर स्टिकर महायुतीचे नेते स्वतःची लावून की आम्ही तुम्हाला सप्रेम भेट म्हणून देतोय। शिवसेनेनं काँग्रेसनं केलेला कुकर घोटाळ्याचा आरोप फेटाळलाय। दिलीप लांडेंचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा सेनेचा आहे। खासदार म्हणून जर त्यांची ही मागणी असेल, जनतेचं जर काही नुकसान झालं असेल म्हणून मागणी असेल तर ती रास्त आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ती चौकशी मुंबई महानगरपालिकेची असेल तरी त्यांनी केली पाहिजे की असं खरोखर किमतीमध्ये काय फेरफार झालेले आहेत का। पण जर उद्देश हा असेल की आम्हाला काय त्याच्यामधनं मिळालं नाही म्हणून कुकर वाटपामुळे निवडणुकीत राजकीय फायदा मिळेल असा अंदाज दिलीप मामा लांडेंचा होता। पण आता कुकर घोटाळ्याची शिटी निवडणुकीत बँड वाजवण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भूषण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।